नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इकॉनॉमिक्सच्या सर्वात पहिल्या लेक्चरमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे। आज आपण खूप कमी गोष्टी शिकणार आहोत। म्हणजे काय, तर आज आपण इकॉनॉमिक्सचं सगळं बॅकग्राऊंड समजून घेणार आहे। पहा, तुम्ही पुस्तक वाचताना तुम्हाला कन्सेप्ट अर्धा कळतो, अर्धा कळत नाही, आणि आपण त्याच्या बेसिसवर उत्तरं सोडवल्या जातो। आणि आपल्या इकॉनॉमिक्सच्या बऱ्याचशा कन्सेप्ट अशा असतात की ज्या अर्धवट नॉलेजवर किंवा त्या अर्थव्यवस्थेच्या कन्सेप्टचा कंटेक्स्ट तयार नसतो। कंटेक्स्ट काय कळणार आहे। फक्त जे मी तुम्हाला पॉलिटीच्या बॅचला प्रॉमिस केलं होतं की पॉलिटीच्या बॅचच्या शेवटी तुम्हाला लक्ष्मीकांतमधला प्रत्येक मुद्दा जरी नाही म्हणलं तरी 80% मुद्दे असे असतील की तुम्हाला सहज तुमच्या टिप ऑफ द टंग म्हणजे तुम्हाला सहज पाठ होणारे असतील। हा माझ्याकडनं शब्द होता। अपेक्षा आहे तुम्हाला हे आवडलं असेल। जर आवडलं असेल तर एक छोटीशी विनंती आहे, तुम्ही यूट्यूबच्या कमेंटमध्ये आपली बॅच कशी होती किंवा कशी चालली आहे याबद्दल खरंच कमेंट करा, कारण तुमची कमेंट एनर्जी देते। फीस पाहायला गेलं तर फीस खूप कमी होती, बरोबर आहे। 1200 रुपये ही त्या मानानं खूप कमी फीस आहे। तुम्ही जर पुण्यात आला तर तुम्हाला लक्षात येईल खूप जास्त फीस आहेत कोचिंग क्लासेसच्या। इव्हन ज्ञानदीपची सुद्धा फीस आहे। ज्ञानदीपची फीस जवळपास आता यावर्षी आम्ही कमी केली आहे। मागच्या वर्षी MPSCच्या पूर्ण वर्षभराच्या इंटिग्रेटेड बॅचची फीस 40,000 होती, जी आम्ही यावर्षी जेव्हा आता नोव्हेंबर महिन्यामध्ये क्लासेस सुरू होतील त्यावेळेस आम्ही फीस कमी करून 36,000 करतोय। तर फीस हा मुद्दा नाही आहे। मुद्दा काय आहे? मुद्दा हा आहे की कुठंतरी मी पण घरात बसून कंटाळलोय, बोर झालोय, शिकवण्याचा पिंड कुठंतरी लूज होतोय, तर म्हणलं चला आपण शिकवण्याचा प्रयत्न करूया। खूप सगळ्या लोकांनी मला म्हणले की एवढी कमी फीस ठेवू नको, मग टीचिंगचं डिग्रेडेशन असतं। मला स्वतःला वाटायचं की टीचिंगचं डिग्रेडेशन किंवा फीस कमी ठेवण्यापेक्षा हा जो मराठी क्राऊड आहे, ज्याला ऑनलाईनची सवय नाही आहे, किंवा MPSC मधला क्राऊड आहे जो ऑनलाईन व्हिडिओ फक्त इन्स्पिरेशनसाठी बघतो, विश्वास नांगरे पाटील साहेब काय म्हणले, भरत आंधळे काय म्हणले, रमेश घोलप काय म्हणले, तर यांनी कुठंतरी याच्या पलीकडे सुद्धा जाऊन कंटेंटवर काम करावं, बरोबर आहे। या तीनही मोठ्या यश मिळवलेल्या, संघर्षातून यश मिळवलेल्या व्यक्तीने तुम्हाला जे मार्गदर्शन केलंय, जे यश दाखवलंय, ते यशाच्या आधारावरती तुम्ही स्वतःचा रस्ता निवडावा, हा त्या व्हिडिओचा उद्देश असतो। ते याच्या पलीकडे उद्देश हा होता की ऑनलाईनचं कंटेंट कसं सिलेक्ट करावं, कसं वाचावं, त्यावर व्हिडिओ कसा पाहावा, आपल्याला तो कळतंय का, हे सगळा उद्देश होता। तर मला स्वतःला वाटतं की तो उद्देश सफल झालेला आहे। तरीही तुमच्या कमेंट्सची एक छोटीशी एनर्जीची अपेक्षा, यूट्यूबवरती जा, त्या ठिकाणी तुम्हाला जिथं कुठं जसं जागा मिळेल, कोणत्याही व्हिडिओच्या खाली, जमलं तर करंट इव्हेंटच्या व्हिडिओच्या खाली तुमची कमेंट अपेक्षित आहे, का त्या कमेंटने एनर्जी मिळेल। आजपासून आपण इकॉनॉमिक्स शिकणार आहोत। अपेक्षा आहे तुम्हाला इकॉनॉमिक्स सुद्धा आवडेल, तेवढ्याच सोप्या भाषेमध्ये तेवढं सोपं करून शिकवणार आहे। परत एक छोटीशी रिक्वेस्ट अशी आहे, आपला क्लास शिकवायला सुरू झाल्यानंतर पहिले 15 दिवस कुणीही कोणतंही पुस्तक उघडायचं नाही, राईट। आता यासोबत आणखीन एक छोटीशी रिक्वेस्ट खूप सगळ्या विद्यार्थ्यांनी केलेली आहे। त्यांचं म्हणणं होतं की सर तुम्ही जे एक लेक्चर आहे, हे एक लेक्चर एका तासाभराचं नका ठेवू, तुम्ही हवं तर दिवसामध्ये 2 लेक्चर घ्या, पण एका लेक्चरचा वेळ हा फक्त 35 मिनिटांचा ठेवा। कारण काय होतं की एक अर्धा तास झाला तर अर्ध्या तासानंतर लेक्चरमध्ये लक्ष लागत नाही, आणि नंतरचा जो टॉपिक आहे तो जर महत्त्वाचा असेल तर ऑटोमॅटिकली तो लूज होतो। तर इकॉनॉमिक्सच्या बॅचमध्ये आपण तो प्रयत्न करूया, कधी दिवसाला 2 लेक्चर, कधी दिवसाला 3 लेक्चर, या सोयीनं टाकल। फक्त माझा स्वतःचा हा प्रयत्न असेल की आपलं जे लेक्चर आहे इकॉनॉमिक्सचं, हे लेक्चर मी शक्यतोवर 30 मिनिट, 35 मिनिट किंवा 40 मिनिट एवढंच ठेवण्याचा प्रयत्न करेल। बघूया तुम्हाला आवडतंय की नाही, तुमच्या सगळ्या सजेशन्स वेलकम आहेत। आपण सुरू करूया। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आज आपण आपला जगाचा जो आर्थिक इतिहास आहे हा आपण थोडक्यात समजून घेणार आहे। हा समजून घेताना सुद्धा माझा स्वतःचा प्रयत्न हा असेल की फक्त स्टोरी न सांगता त्या स्टोरीमध्ये कोणते कन्सेप्ट इकॉनॉमिक्सचे क्लिअर होऊ शकतात का, हे सुद्धा कव्हर करणं। आणि हे करत असताना मी तुम्हा सर्वांना सुचवल, जर एखादा कन्सेप्ट नाही कळला, व्हिडिओ 2 वेळेस, 3 वेळेस, 4 वेळेस पहा। एक लक्षात ठेवा, ज्या दिवशी तुम्ही ही बॅच जॉईन कराल आपल्या ज्ञानदीप अकॅडमीच्या ॲपवरती, तर त्या दिवसापासून जवळपास 90 दिवस तुम्हाला या बॅचला ॲक्सेस असेल। दिवाळीमधील काही दिवस सोडले, ज्यावेळेस तुम्ही सुद्धा गावाकडे असाल, मी सुद्धा गावाकडे असेल, तर ते दिवस तुम्हाला ॲडिशन होऊन मिळतील। याचा अर्थ जवळपास तुम्हाला नाही म्हणलं तरी या बॅचला, ही जी 75 दिवसांची बॅच आहे, या 75 दिवसांच्या बॅचला तुम्हाला जवळपास एक 100 दिवस ॲक्सेस असेल। 100 दिवस तुम्ही हे व्हिडिओ पाहू शकता। हे व्हिडिओ घ्या, पुन्हा पुन्हा पाठ करा। मी या व्हिडिओजमध्ये कोणता सिलेबस कव्हर करणार आहे याबद्दल 2-4 डेमॉन्स्ट्रेशन लेक्चर्स घेतलेत, ते तुम्ही कसं शिकायचं हे सगळं समजून घ्या। एक लक्षात ठेवा, या व्हिडिओजमधनं फक्त कंटेंट मिळवू नका, तर या व्हिडिओमधनं अभ्यास कसा करायचा, कोणत्या गोष्टी समजून घ्यायच्या, मी कसं शिकवतोय तुम्ही त्या पद्धतीनं विचार करायचा, या सगळ्या गोष्टी व्हायला हव्या। सोबत आपण काय करणार आहेत, इकॉनॉमिक्सच्या बॅचमध्ये असं ऑनलाईन तर मी शिकवणार आहेच,
पण यासोबतच मी तुम्हाला जसं 10-12 लेक्चर संपतील त्यानंतरच्या लेक्चरमधल्या ज्या महत्त्वाच्या फॅक्ट आहेत, महत्त्वाचे आकडे आहेत, या महत्त्वाच्या आकड्यांवरती एक 10-10 मिनिटांचे छोटे छोटे लेक्चरची सिरीज मी सुरू करेल, जेणेकरून काय होईल, तुम्हाला ती लेक्चरची सिरीज सुरू केल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला त्या झालेल्या टॉपिक्समधले कोणते मुद्दे पाठ करायचे आणि कोणते पाठ नाही करायचे, कशावर टार्गेट करायचं आणि कशावर टार्गेट नाही करायचं हे तुम्हाला चांगलं कळेल असं माझं स्वतःचं मत आहे. चालेल, ठीक आहे, सुरू करूया आजच्या अर्थव्यवस्थेच्या पहिल्या टॉपिकपासून. सगळ्यात पहिला आपण समजून घ्या अर्थव्यवस्था म्हणजे काय. बरोबर आहे, अर्थव्यवस्थेची डेफिनेशन. तर लक्षात ठेवा, सोपं आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सोपं का आहे, कारण अर्थव्यवस्था या शब्दावर प्रश्नच येत नाही, त्यामुळे ही सोपं आहे. बरोबर आहे. आपलं टार्गेट काय ठेवायचं, कुठं प्रश्न येतो, कसा प्रश्न येतो, तो प्रश्न आपल्याला सोडवता येतो का हे पाहायचं. जर सोडवता येत असेल तर त्यानुसार वर्कआउट करायचं. जर सोडवता येत नसेल तर तो सोडविण्यासाठी काय मेहनत घ्यायची यावर काम करणं हा आपला टार्गेट आहे. चला, अर्थव्यवस्था म्हणजे काय. तर अर्थव्यवस्था कळण्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला व्यवस्था म्हणजे काय कळून घ्यावं लागेल. व्यवस्था म्हणजे काय, इंग्लिशमध्ये आपण याला सिस्टीम असं म्हणतो. सिस्टीम, बरोबर आहे. सिस्टीम हा जो शब्द आहे, सिस्टीम हा शब्द बायोलॉजिकल सायन्सेस, जीवशास्त्रामधून आलेला आहे. सिस्टीमचा अर्थ काय होतो, सिस्टीम हे एक महत्त्वाचं युनिट असतं. या युनिटमध्ये खूप सगळे महत्त्वाचे छोटे छोटे घटक असतात. या सगळ्या घटकांचा एकमेकांसोबत आंतरसंबंध असतो. काय असतो, आंतरसंबंध असतो. हा आंतरसंबंध एक प्रकारचा पॅटर्न, एक प्रकारची पद्धत जनरेट करतो. बरोबर आहे, एक पॅटर्न जनरेट करतो. आणि हा पॅटर्न जनरेट झाल्यानंतर हा जो घटक आहे, या घटकाला अंतर्गत घटक म्हणजे या सिस्टीमच्या अंतर्गत घटक सोबत या सिस्टीमच्या बाहेरचे बाह्य घटक हे दोन्ही या घटकाला इन्फ्लुएन्स करतात. आणि या सगळ्यांचा एक उद्दिष्ट असतो. ते उद्दिष्ट म्हणजे काय, म्हणजे त्या सिस्टीमचं ऑब्जेक्टिव्ह. सेम आता आपण आपल्या अर्थव्यवस्थेला यामध्ये टाकण्याचा प्रयत्न करूया. आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये काय घटक आहेत, तर सगळ्यात पहिला महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे सरकार. दुसरा महत्त्वाचा घटक आहे RBI. तिसरा महत्त्वाचा घटक आहे उपभोक्ता म्हणजे कोण, कंझ्युमर. चौथा उत्पादक, त्यानंतर पुढचा वितरक, त्यानंतर इथं काम करणाऱ्या सर्व वित्तीय संस्था, त्यानंतर सरकारी यंत्रणा, खाजगी यंत्रणा. बरोबर आहे. हे सगळे आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेमधील महत्त्वाचे घटक झाले. या सर्व घटकांचा एकमेकांसोबत एक प्रकारचा संबंध असतो, आंतरसंबंध असतो. जसं की तुम्ही भारतामध्ये जर विचार कराल तर भारतामध्ये या सर्व घटकांवरती आपल्या सरकारचं कोणत्याही प्रकारचं एक्सेसिव्ह नियंत्रण नाहीये. नियंत्रण आहे पण खूप जास्त नियंत्रण नाहीये. तुम्ही जर भारताला चीनसोबत कम्पेअर कराल तर चीनमध्ये सुद्धा जवळपास सेम घटक आहेत, पण चीनमधील या सर्व घटकांवर चीनची जी केंद्रीय बँक आहे, या केंद्रीय बँकेचं खूप मोठ्या प्रमाणात नियंत्रण आहे. एक्सेसिव्ह कंट्रोल आहे, अति जास्त नियंत्रण आहे. आणि मग यामुळे काय होतं, आपली अर्थव्यवस्था थोडी खुली अर्थव्यवस्था आहे, चीनची अर्थव्यवस्था थोडी बंदिस्त अर्थव्यवस्था आहे. मग आपली अर्थव्यवस्था जर खुली असेल तर बाहेर घडणाऱ्या कोणत्याही घटकांचा आपल्या अर्थव्यवस्थेवर खूप जास्त परिणाम होतो. चीनची अर्थव्यवस्था बंदिस्त असेल तर बाहेर घडणाऱ्या घटकांचा चीनच्या अर्थव्यवस्थेवर खूप जास्त परिणाम होत नाही. बरोबर. आणि या सगळ्यांचं उद्दिष्ट काय असतं, तर कोणत्याही अर्थव्यवस्थेचं सगळ्यात मेन उद्दिष्ट असतं प्रत्येक व्यक्तीला उपजीविकेचे साधन मिळवून देणे. प्रत्येक व्यक्तीला उपजीविकेचे साधन मिळवून देणे हे काय असतं, प्रत्येक अर्थव्यवस्थेचं महत्त्वाचं उद्दिष्ट असतं. राहील लक्षात. तर इथं आपण काय पाहिलं, आपल्या अर्थव्यवस्थेचे काही घटक आहेत. या सगळ्या घटकांचा एकमेकांसोबत आंतरसंबंध आहे. या आंतरसंबंधांना बाहेरील घटक व अंतर्गत घटक परिणाम करतात. या सगळ्यांचे एक उद्दिष्ट आहे प्रत्येक व्यक्तीला उपजीविकेचं साधन म्हणजे मीन्स ऑफ लाईव्हलीहूड उपलब्ध करून देणं. हे अर्थव्यवस्थेची पहिली व्याख्या आहे. राहील लक्षात. ही आपली अर्थव्यवस्था आहे. आता आपण काय करूया, एक एक मुद्दा समजून घेऊया जो परीक्षेसाठी महत्त्वाचा आहे. चला तर, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सगळ्यांनी हे डोक्यातून काढून टाका की अर्थव्यवस्था अवघड विषय आहे. सगळ्यात अगोदर माइंडमधले सगळे जे रेस्ट्रिक्शन्स आहेत, रेस्ट्रिक्शन्स क्लिअर करून टाका. लक्षात ठेवा, अर्थव्यवस्था एवढा सोपा विषय कोणताच नाहीये. अर्थव्यवस्था एवढा इंटरेस्टिंग विषय सुद्धा कोणताच नाहीये. फक्त आपल्याला काय करायचंय, अर्थव्यवस्थेला अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून पाहायचंय. अर्थव्यवस्थेला आपण पॉलिटी, हिस्ट्री, जिओग्राफी, इकॉनॉमी या अनुषंगानं पाहितलं की ऑटोमॅटिकली कळत नाही. आणि एक छोटीशी विनंती आहे. विनंती अशी आहे, पहा, कोरोनामुळं सगळ्या अर्थव्यवस्था ठप्प झाल्या, सगळे बिझनेस ठप्प झालेत, कोचिंग क्लासेस सुद्धा खूप जास्त ठप्प झालेत. आमच्यावर सुद्धा रेंटचा एवढा मोठा लोड आहे
तुम्ही विचारही करू शकत नाही. खूपदा काय असतं की कोचिंग क्लासेसबद्दल एक वाईट मत असतं, ते फीज घेतात आणि ते वाईट असतात. पहा, जर फीस नाही घेतं तर या सगळ्या गोष्टी चालणार कशा, बरोबर आहे की नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपल्या मराठी मुलांचा हा कल असतो की एखाद्या ठिकाणी जॉईन करण्याच्या अगोदर त्याला खूप नावं ठेवणं. आपल्या कंपॅरिझन जर तुम्ही साऊथ इंडियाचे विद्यार्थी किंवा नॉर्थचे विद्यार्थी पाहाल तर ते नाव ठेवण्यापेक्षा मला स्वतःला काय गरजेचं आहे, मला गरजेचं आहे मी कसं पास होऊ, माझं पास होणं सोपं कसं केलं जाईल, माझी रँक कशी इम्प्रूव्ह होईल, कोण काय शिकवतो, कसा शिकवतो, कोण किती कमवतो, यापेक्षा महत्त्वाचं काय मला काय बेनिफिट होऊ शकतो, तर आणि मला पास होण्यासाठी काय सगळ्यात आवश्यक आहे याच्यावर तुमचा फोकस असायला हवा. म्हणून मी तुम्हाला सर्वांना एक विनंती करेल की आम्ही नॉर्मली फीस खूप जास्त असताना आपण स्वतः फीस कमी ठेवतोय. जर तुम्हाला शिकवणं आवडलं असेल तर तुमच्या मित्रांना नक्की रिकमेंड करा. ही बॅच तुमचे विद्यार्थी मित्र केव्हाही जॉईन करू शकतात. या पुढच्या जवळपास 3 ते 4 महिन्यामध्ये इकॉनॉमिक्सची बॅच केव्हाही जॉईन केली जाऊ शकते. म्हणून फक्त एक छोटीशी विनंती आहे, तुमच्या मित्रांना रिकमेंड करा. जर आमचे स्टेटस दिसत असेल तुमच्या व्हॉट्सअपच्या स्टेटसला ठेवा. फक्त काय होईल माहिती आहे का, ही जी आर्थिक अडचण आहे, आर्थिक अडचण जर संपली तर आणखीन जास्त एनर्जीने शिकवता येईल. म्हणून एक छोटीशी विनंती आहे की तुम्ही तुमच्या मित्रांना आपल्या बॅचबद्दल नक्की रिक्वेस्ट करा, त्यांना सांगा. आणि हां, जर आवडलं असेल तर, जर लेक्चर आवडले नसेल तर 100% विनंती करू नका. तुम्ही सरळ तुमचा फीडबॅक देऊ शकता की सर तुम्ही चांगलं शिकवत नाहीत, आम्ही नक्की चांगलं शिकवण्याचा प्रयत्न करू. पण जर लेक्चर आवडले असतील, जर आम्ही प्रामाणिक वाटलो असतो तर नक्की तुमच्या मित्रांना बॅच रिकमेंड करा. चालेल, ठीक आहे. आता आपण काय करूया, एक एक मुद्दा यामधला हळूहळू समजून घेण्यासाठी सुरू करूया. चला, पहिला महत्त्वाचा मुद्दा, भारतीय अर्थव्यवस्था शिकायला सुरू केल्यानंतर पहिलं वाक्य काय लक्षात ठेवायचंय, तर भारतीय अर्थव्यवस्था ही घरगुती उपभोगावर आधारित आहे. मी तुम्हाला जसं मागे प्रॉमिस केलं होतं, लक्षात ठेवा, इकॉनॉमिक्सच्या या बॅचमध्ये मी इंग्लिश शब्दांचा सुद्धा वापर करणार आहे, मराठी शब्दांचा सुद्धा वापर करणार आहे. ज्या लोकांना बायलिंग्वल हवा आहे त्या सगळ्या लोकांना ही बॅच खूप व्यवस्थित कळणार आहे असं माझं मत आहे. तरीही जर नाही कळलं तर तुम्ही यूट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये टाका की सर हा मराठी शब्द कळला नाही, हा इंग्लिश शब्द कळला नाही, मी त्यावर तुम्हाला लगेच सोल्युशन सांगेल. क्लिअर? तर पहा, महत्त्वाची गोष्ट, भारतीय अर्थव्यवस्था ही घरगुती उपभोगावर म्हणजेच काय, डोमेस्टिक कन्झम्पशनवर आधारित असणारी अर्थव्यवस्था आहे. डोमेस्टिक कन्झम्पशन म्हणजे काय, तर एक लक्षात ठेवा, भारताचा जागतिक परकीय व्यापारातील वाटा किंवा हिस्सा हा खूप कमी आहे, खूपच कमी आहे, खूप जास्त नाहीये. आणि मग यामध्ये काय होतं, हा वाटा कमी असल्यामुळे काय होतं की भारतामध्ये ज्या वस्तूंचं उत्पादन होतं, ज्या सेवांचं उत्पादन होतं, ही भारताची लोकसंख्या एवढी जास्त आहे की ऑटोमॅटिकली या वस्तू आणि सेवांचं उत्पादन झाल्यामुळं या सर्व वस्तू आणि सेवांचं कन्झम्पशन हे भारतामध्येच केलं जातं. त्यामुळं भारतीय अर्थव्यवस्था ही डोमेस्टिक कन्झम्पशनवर आधारित अर्थव्यवस्था आहे. इंग्लिशमध्ये एक वाक्य आहे, इंडियन इकॉनॉमी इज बेस्ड ऑन डोमेस्टिक कन्झम्पशन. हा एक महत्त्वाचं वाक्य आहे. हे कळण्यासाठी आपण जर भारताच्या अर्थव्यवस्थेला चीनच्या अर्थव्यवस्थेसोबत जर कम्पेअर केलं तर एक चीनसाठी वाक्य एकदम ऑपोजिट असणार आहे. चीनची अर्थव्यवस्था ही एक्सटर्नल ट्रेडवर अवलंबून आहे. चीनची अर्थव्यवस्था ही परकीय व्यापारावर जास्तीत जास्त अवलंबून आहे. भारताची अर्थव्यवस्था ही जास्तीत जास्त डोमेस्टिक कन्झम्पशनवर अवलंबून आहे. हा वाक्य लक्षात ठेवा. राहील लक्षात? तर हे महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, आपली अर्थव्यवस्था ही डोमेस्टिक कन्झम्पशनवर अवलंबून आहे. कधीही लक्षात ठेवा, हा सगळ्यात बेसिक मुद्दा आहे. म्हणजे आपल्या इथं जे उत्पन्न होतं, जे वस्तू आणि सेवांचं उत्पन्न होतं, हे मॅक्सिमम कुठं कंझ्युम केलं जातं, आपल्या देशामध्येच कंझ्युम केलं जातं किंवा डोमेस्टिक कन्झम्पशन खूप जास्त आहे, यामुळे आपला GDP वाढलेला आहे असा त्याचा सरळ सरळ अर्थ होतो. क्लिअर? आता आपण काय करूया, आपल्या अर्थव्यवस्थेचा इतिहास समजून घ्या, जो सगळ्यात इंटरेस्टिंग आहे. इथं मी सगळे कन्सेप्ट शिकवून सांगणार आहे. हे जे शिकवणार आहे हे तुम्हाला कोणत्याही पुस्तकामध्ये मिळणार नाही, कुठंच नाही. जर मिळालं मला शोधून आणून द्या, मी तुम्हाला सांगतो, मी तुम्हाला मानतो. हे जे शिकवणार आहे, आता जो इतिहास शिकवणार आहे, हा तुम्हाला कोणत्याही पुस्तकामध्ये मिळणार नाही. हा लॉजिकल फ्लो, हा सिक्वेन्स तुम्हाला कुठेही मिळणार नाही. चला तर आपण काय करूया, जगाच्या आर्थिक इतिहासाचा आपण काय करूया, अर्थव्यवस्थेचा आपण थोडक्यात इतिहास समजून घेऊया. ही जी स्टोरी आहे, ही स्टोरी फॉरेन ट्रेडला सुद्धा लागू असणार आहे. ही स्टोरी तुमच्या परकीय व्यापाराला सुद्धा लागू असणार आहे, तुमच्या कन्व्हर्टिबिलिटीला सुद्धा लागू असणार आहे, त्यानंतर इंडस्ट्रीला सुद्धा लागू असणार आहे, सर्व्हिसेस, ॲग्रिकल्चर, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, या सगळे जे घटक आहेत इकॉनॉमीचे, या सर्वच्या सर्व घटकांना ही स्टोरी ॲज इट इज लागू असणार आहे. आपण सुरू करूया या स्टोरीचं नेमकं काय म्हणणं आहे ते. तर पहा, सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट, सगळ्यात सुरुवातीला जसं आपल्याला चांगलं कळतं तेव्हा काय होती, जगभरामध्ये राजेशाही होती. राजेशाही म्हणजे काय, ज्या ठिकाणी एक होता राजा, दुसरी होती प्रजा.
बरोबर. आणि हा जो राजा होता, या राजाला कशाशी काहीही घेणं देणं नव्हतं. राजा आपला मस्त शिकारीला जायचा, युद्धाला जायचा, भोगीविलासी आयुष्य जगायचं, त्याला प्रजेशी काहीही घेणं देणं नव्हतं. लोकांचं कल्याण करावं असं राजाचं काहीही म्हणणं नव्हतं. त्याचा फक्त एकमेव एक कलमी कार्यक्रम होता, स्वतःचं कल्याण करून घेणं. आणि स्वतःचं कल्याण करून घेतल्यानंतर हा सगळा राजपाट स्वतःच्या मुलाकडं सोपविणं. मग जेव्हा राजेशाही होती त्यावेळेसच्या इकॉनॉमीची सिस्टीम काय होती, त्यावेळेस इकॉनॉमी कशी होती, तिथे लक्षात घ्या. राजेशाहीच्या काळामध्ये हा जो राजा आहे याला प्रजेच्या वेलफेअरशी, प्रजेच्या कल्याणाशी काहीही घेणं देणं नव्हतं. ॲब्सोल्युटली काहीच घेणं देणं नव्हतं. त्याला फक्त स्वतःच्या कल्याणाशी घेणं देणं होतं. त्यावेळी म्हणजे खूप जुना काळ, त्यावेळी बार्टर सिस्टीम अस्तित्वात होती. बार्टर सिस्टीम पहा, बार्टर सिस्टीम तेव्हाच अस्तित्वात होती असं नाही. आजही खूप सगळ्या ट्रायबल कम्युनिटीजमध्ये बार्टर सिस्टीम फॉलो केली जाते. बार्टर सिस्टीम म्हणजे काय, तर ज्या ठिकाणी वस्तूच्या बदल्यात वस्तू दिली जाते, ही गाय घ्या आणि या गायीच्या बदल्यात मला 2 पोते ज्वारी द्या, ही बार्टर सिस्टीम आहे. म्हणजे जेव्हा नॉर्मली करन्सी अस्तित्वात नसते किंवा करन्सीला खूप जास्त मान्यता नसते, अशा वेळी बार्टर सिस्टीम अस्तित्वात असते. तर त्या काळी सुद्धा, राजाच्या काळात सुद्धा, ज्या ठिकाणी इकॉनॉमी खूप जास्त ऑर्गनाइज नव्हती, त्या काळामध्ये बार्टर सिस्टीम अस्तित्वामध्ये होती, ज्यामध्ये वस्तूच्या बदल्यात वस्तू असा व्यवहार, असा व्यापार केला जायचा. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची घटना घडली, जिने आजच्या घडीला किंवा त्यावेळी घडलेली घटना आजही जागतिक अर्थव्यवस्थेला, जागतिक सोसायटीला, जागतिक पर्यावरणाला आजही खूप मोठ्या प्रमाणात इन्फ्लुएन्स करते. ती महत्त्वाची गोष्ट म्हणजे औद्योगिक क्रांती. लक्षात ठेवा, औद्योगिक क्रांतीची सुरुवात कुठं झाली, इंग्लंडमध्ये झाली. आता पहा, अगोदर काय होतं, राजा आणि प्रजा हे 2च वर्ग होते. राजा म्हणजे काय, अमात्य, मंत्री, सैनिक हे सगळं 100% राजाला जबाबदार होतं. त्यांच्या हातामध्ये काहीही नव्हतं, ते कोणाला काहीही बोलत नव्हते. त्यांच्या राजा म्हणाल ती पूर्व दिशा असायची. आणि जे काय थोडेफार छोटे छोटे कारखाने होते, या छोट्या छोट्या कारखान्यांमधनं राजाला काय व्हायचं, थोडा थोडा छोटा छोटा रेव्हेन्यू मिळत जायचा. राजा त्यावर खुश असायचा. का, कारण तो सर्वच्या सर्व रेव्हेन्यू राजाला एकट्याला वापरायला मिळायचा, बाकी लोकांना काही मिळत नव्हतं. का, कारण हा राजाचा रेव्हेन्यू प्रजेच्या वेलफेअरवर, लोककल्याणावर खर्चच होत नव्हता. बरोबर आहे. त्यामुळे राजा खुश होता. इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती झाली. ही औद्योगिक क्रांती हळूहळू जगभरामधल्या सगळ्या देशामध्ये पसरली आणि सर्व देशांमध्ये पसरल्यानंतर हा जो राजा आणि ही जी प्रजा आहे, हा राजा ही प्रजा यांच्यामध्ये एक नवीन वर्ग उदयास आला, नवीन क्लास. तो वर्ग कोणता आहे, तो वर्ग आहे कारखानदारांचा वर्ग किंवा भांडवलदारांचा वर्ग. कारखानदार किंवा भांडवलदारांचा वर्ग. आता हे जे कारखानदार किंवा भांडवलदार होते, यांनी राजाला पटवून दिलं, का यांचे कारखाने प्रॉफिटमध्ये होते, यांनी राजाला पटवून दिलं की महाराज, आत्तापर्यंत तुम्हाला फक्त 10 रुपये रेव्हेन्यू मिळायचा, बरोबर आहे, पण आता कारखाने आलेत आणि कारखाने आल्यामुळे आम्ही कष्ट करतोय, हे सगळं करतोय, तर आम्ही तुम्हाला 10 रुपयांच्या ऐवजी आम्ही तुम्हाला 100 रुपये महसूल मिळवून देऊ, 100 रुपये कमाई करून देऊ. फक्त तुम्ही काय करा, तुम्ही मार्केटमध्ये हस्तक्षेप करू नका, सगळंच्या सगळं मार्केट आमच्या हातामध्ये सोडा. आता इथं जेव्हा मी औद्योगिक क्रांतीनंतर राजा हा शब्द वापरतोय, त्या ठिकाणी लक्षात ठेवा, राजा हा काय इंडिकेट करतो, राजा हा तिथलचं शासन, तिथलचं गव्हर्नमेंट किंवा तिथलं प्रशासन इंडिकेट करतो. बरोबर आहे. तर इथं काय झालं, हा जो राजा आहे, हा राजा हॅपी झाला ना, म्हणजे एवढं कष्ट करून, सगळं करून, त्याच्या अखत्यारीत जेवढा महसूल, शेतसारा, कारखाने होते, त्यामधनं त्याला फक्त 10 रुपये मिळायचे. आणि आता हा कारखानदार वर्ग काय म्हणतोय, काहीही कष्ट करायचं नाही, 100 रुपये मिळतील. आणि सोबत कारखानदार वर्ग म्हणतोय की तुम्हाला मार्केटवर लक्ष ठेवायची गरज नाही, आम्ही सगळी काळजी घेऊ. राजा खुश. राजाने त्याला मान्यता दिली आणि मग ही जी अर्थव्यवस्था आहे, ज्यावर राजाचं नियंत्रण होतं, ही अर्थव्यवस्था राजाच्या हातामधनं निसटली आणि कुणाच्या हातामध्ये गेली, मार्केटच्या हातामध्ये गेली, कारखानदारांच्या हातामध्ये गेली, भांडवलदारांच्या हातामध्ये गेली, कॅपिटलिस्ट लोकांच्या हातामध्ये गेली. म्हणजे थोडक्यात काय झालं, गव्हर्नमेंट, शासन किंवा राजा यांचं अर्थव्यवस्थेवरील नियंत्रण संपलं आणि सर्वच्या सर्व अर्थव्यवस्था कोणाकडे गेली, ही या लोकांकडे गेली. आणि याला आपण काय म्हणतो, याला आपण हस्तक्षेप विरहित अर्थव्यवस्था असं म्हणतो. हस्तक्षेप विरहित अर्थव्यवस्था अशी अर्थव्यवस्था ज्यामध्ये राजा किंवा शासन किंवा गव्हर्नमेंट कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप करत नाही आणि सर्वच्या सर्व गोष्टी मार्केटच्या हातामध्ये असतात. मार्केट म्हणजेच कारखानदार, मार्केट म्हणजेच भांडवलदार किंवा मार्केट म्हणजेच त्या ठिकाणी सगळे उत्पादक, सगळी लोक. याला आपण हस्तक्षेप विरहित अर्थव्यवस्था म्हणतो किंवा यालाच आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो, लेसाज फेअर इकॉनॉमी हा शब्द वापरतो. लेसाज फेअर, इथं झेड ॲड करणं बाकी आहे. यालाच आपण काय म्हणतो, लेसाज फेअर इकॉनॉमी हा शब्द वापरतो. आता हे जे कारखानदार होते,
नवीन नवीन नवा जोश, सगळं आणि खूप जास्त प्रॉफिट मिळायला सुरू झालेलं. कारखानदारांचं काय म्हणणं होतं, हे मार्केट फेल होऊच शकत नाही. मार्केटकडे स्वतःची सेल्फ रेग्युलेटरी मेकॅनिझम आहे आणि मार्केट जर फेल झालं तर मार्केट स्वतःला करेक्ट करू शकतं. आलं लक्षात? हे कुणाचा गैरसमज होता, हा या औद्योगिक क्रांतीमध्ये जे नवीन कारखानदार किंवा जे भांडवलदार आहेत त्यांचा गैरसमज होता की मार्केट, हा वाक्य महत्वाचं आहे, या कारखानदारांचा समज होता की मार्केट चुकूच शकत नाही, मार्केट परफेक्ट आहे आणि जरी समजा मार्केट थोडंफार चुकलं तर त्या ठिकाणी मार्केट स्वतःला करेक्ट करू शकतं. म्हणजे मार्केटकडं सेल्फ करेक्शन मेकॅनिझम आहे, मार्केट ऑटोमॅटिकली पूर्वपदावर येईल असं या कारखानदारांचं म्हणणं होतं. मग यांचं म्हणतं की मार्केटकडं स्वतःची सेल्फ रेग्युलेटरी मेकॅनिझम असते असं यांचं म्हणणं होतं. आलं लक्षात? आणि या सोयीनं सगळं चाललं होतं. गव्हर्नमेंटचं मार्केटवर कसलंही नियंत्रण नव्हतं. सगळ्या गोष्टी मार्केट स्वतःच्या मर्जीनं करायचं, स्वतःच्या प्रॉफिटनं करायचं आणि स्वतःला मॅक्सिमम कसा प्रॉफिट मिळवता येईल याकडे सरकारचा सगळ्यात जास्त कल होता आणि या सोयीनं सगळं चाललं होतं. जेव्हा सर्वच्या सर्व गोष्टी मार्केटच्या हातामध्ये असतात किंवा कारखानदारांच्या हातामध्ये असतात त्याला आपण काय म्हणतो, त्याला आपण हस्तक्षेप विरहित अर्थव्यवस्था असं म्हणतो किंवा याला आपण लेसाज फेर इकॉनॉमी असं म्हणतो इंग्लिशमध्ये. पण यामध्ये काय होतं, हे सगळे जे कारखानदार आहेत, सगळे कारखानदार ग्रीडी होते, स्वार्थी होते. आणि महत्त्वाची गोष्ट काय, तुमच्या पृथ्वीमध्ये, पृथ्वी तलावर जे सगळे रिसोर्सेस आहेत ह्या सगळ्या रिसोर्सेसची क्वांटिटी लिमिटेड आहे. आणि मग या सगळ्या युरोपियन देशांनी, ज्या ठिकाणी औद्योगिक क्रांती सुरुवात झाली आणि स्प्रेड झाली, या सगळ्या देशांनी जगभरामध्ये आपल्या वसाहती शोधायला सुरू केल्या. स्वतःला कच्चा माल मिळण्यासाठी देशांवर आक्रमण करून त्या देशांवर स्वतःचं प्रभुत्व सिद्ध करणं, त्यांना स्वतःचं मांडलिक बनवणं आणि मग तो सगळा कच्चा माल स्वतःच्या देशामध्ये आणणं, त्याला प्रोसेस करणं आणि हा सगळा कच्चा माल प्रोसेस केल्यानंतर दुसऱ्या देशामध्ये नेऊन विकणं, हे सगळं त्यांनी सुरू केलं. आणि हे सगळं सुरू केल्यानंतर काय झालं, त्यांची ग्रीड एवढी होती की यामधनं भांडण झालं की या इथं मी जायचं का तू जायचं का. प्रत्येक राजानं, प्रत्येक देशानं स्वतःच्या कारखानदारांना वाचवण्यासाठी भांडण केलं आणि यामधनं सगळ्यात पहिलं युद्ध झालं, पहिलं विश्वयुद्ध. पहिल्या विश्वयुद्धानं सगळ्या अर्थव्यवस्थेला नष्ट करून ठेवलं. लक्षात ठेवा, खूपदा तुमचं यंग रक्त असतं, तुम्हाला आवडतं युद्ध युद्ध युद्ध, तुम्हाला भारी वाटतं की आपल्या सैनिकांनी चीनच्या सीमेवर जावं, दन 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 त्यांना गोळ्या घालाव्या आणि त्यांना मारून आपण वापस यावं. युद्ध कधीच चांगलं नसतं, कधीच चांगलं नसतं. हो, त्यांनी जर आपल्यावर हमला केला तर आपण शांत बसणं हा पर्याय नाहीये, पण युद्ध कधीही चांगलं नसतं. आणि ज्याला कोणाला वाटतं की युद्ध व्हायलाच हवं त्यानं स्वतः सैन्यामध्ये जावं, त्यानं त्या सीमेवर जाऊन स्वतः मारावं. जेव्हा स्वतःच्या घरातला एखादा व्यक्ती शहीद होतो त्यावेळेस शहादत ही मोठी आहे. शहादतपेक्षा मोठं, देशासाठी शहादत मिळवण्याच्यापेक्षा मोठं काहीच नाहीये. पण तो व्यक्ती आपल्यामधनं गेलेला असतो, ही सल, हे दुःख आयुष्यभर असतं. म्हणून जगातील जी सगळी मोठी लोक आहेत, महात्मा गांधी असतील, नेल्सन मंडेला असतील, त्यानंतर सगळे लोक, ज्या सगळ्यांनी शांतीचा मार्ग का अवलंबला, कारण त्यांचं म्हणणं की युद्धानं कुणाचाही फायदा होत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, युद्ध फक्त जीवितहानीच नाही करतं, युद्ध काय करतं, तुमच्या आर्थिक हानीसुद्धा करतं. त्यामधनं बेरोजगारी, त्यानंतर गरिबी, आर्थिक असमानता, त्यानंतर सोशल टेन्शन्स, गुन्हेगारीकरण, ऑर्गनाइज्ड क्राईम, हे करप्शन एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढतं, आपण त्याचा विचारही करू शकत नाही. त्यामुळं यंग पिढीला माझं सांगणं की युद्ध कधीही चांगलं नसतं. तर इथं काय झालं, इथं पहिलं विश्वयुद्ध झालं आणि पहिलं विश्वयुद्ध खेळण्यासाठी त्या युरोपमध्ये युद्ध होत असताना या युरोपमधल्या सगळ्या देशांनी काय केलं, स्वतःची जी सगळी आर्थिक ताकद आहे, स्वतःच्या सगळ्या इकॉनॉमिक पॉवर आहे, सगळ्या इंडस्ट्रियल ताकद, ही सगळी काय केली, युद्धामध्ये लावली. युद्ध देशासाठी युद्ध असेल, पण उद्योजकांसाठी, हे लक्षात ठेवा, कॅपिटलिस्ट लोकांसाठी किंवा उद्योजकांसाठी किंवा कारखानदारांसाठी युद्ध हे युद्ध नसतं, त्यांना तो प्रॉफिट मिळवण्याचं एक महत्त्वाचं साधन असतं. त्या सगळ्या भांडवलशाही देशांनी युद्धाला उकसवलं आणि उकसवून त्यांनी युद्ध खेळलं. पण युद्ध खेळल्यानंतर त्यांना स्वतःला हे कळलं की युद्धानं त्यांचे स्वतःचे रिसोर्सेस एवढ्या मोठ्या प्रमाणात युद्धामध्ये टाकले की त्यांच्या इकॉनॉमी नष्ट झाल्या. इकॉनॉमी नष्ट झाल्यानंतर हे तुम्हाला सर्वांना माहीत असेल, 1929ला जगातील सगळ्यात पहिली, सगळ्यात मोठी आर्थिक महामंदी आली, दी ग्रेट इकॉनॉमिक डिप्रेशन. 1929ला जगातील सगळ्यात पहिली आणि सगळ्यात मोठी आर्थिक महामंदी आली, ज्याला आपण काय म्हणतो जागतिक महामंदी आली. फक्त या सगळ्या महामंदीमध्ये काय झालं, ज्या सगळ्या देशांच्या अर्थव्यवस्था खुल्या होत्या, खुली अर्थव्यवस्था म्हणजे काय, लेसाज फेर इकॉनॉमी किंवा कोणती हस्तक्षेप विरहित अर्थव्यवस्था म्हणजे काय, ज्या अर्थव्यवस्थेमध्ये सरकारचा कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप नसतो त्या अर्थव्यवस्थेला आपण काय म्हणतो, लेसाज फेर इकॉनॉमी किंवा हस्तक्षेप विरहित अर्थव्यवस्था असं म्हणतो. तर या
इथं महत्त्वाची गोष्ट काय झाली की हे ग्रेट इकॉनॉमिक डिप्रेशन आलं आणि ज्या खुल्या अर्थव्यवस्था होत्या त्यांना खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. पण एकमेव देश असा होता ज्याला नुकसान झालं नाही, त्याचं नाव होतं USSR. USSR सेफ होता, त्याला नुकसान नाही झालं. युनियन ऑफ सोशलिस्ट सोव्हिएत रिपब्लिक म्हणजे काय, थोडक्यात सोव्हिएत रशिया. सोव्हिएत रशियाला नुकसान नाही झालं. आता सोव्हिएत रशियाला नुकसान का नाही झालं, त्यामागचं सगळ्यात मेन कारण होतं की सोव्हिएत रशियामध्ये या प्रकारची खुली अर्थव्यवस्था नव्हती. सोव्हिएत रशियामध्ये सर्वच्या सर्व गोष्टी सरकारच्या हातामध्ये होत्या. उद्योगधंदे सरकारी मालकीचे होते. पैसे किती छापावे सरकार ठरवायचं. कशाचं उत्पादन करायचं, कशाचं वितरण करायचं सरकारच्या हातामध्ये होतं. पगार कशामध्ये द्यायचे सर्वच्या सर्व सरकार ठरवायचं. थोडक्यात सोव्हिएत रशियामध्ये कमांड अँड कंट्रोल इकॉनॉमी होती. सर्वच्या सर्व गोष्टी सरकारच्या हातामध्ये होत्या आणि या सगळ्यांमुळे काय झालं, सोव्हिएत रशियामध्ये इकॉनॉमी बंदिस्त राहिली आणि इकॉनॉमीच्या सर्वच्या सर्व घटकांवरती काय होतं, सरकारचं नियंत्रण होतं. मार्केटमध्ये सरकारचा हस्तक्षेप होता. इथं आपण काय पाहिलं, हस्तक्षेप विरहित अर्थव्यवस्था. पण दुसऱ्या विश्वयुद्धानंतर सोव्हिएत रशिया का सेफ राहिलं, कारण सोव्हिएत रशियामध्ये इकॉनॉमीवरती कुणाचं नियंत्रण होतं, सरकारचं नियंत्रण होतं. सरकारच्या कंट्रोलमध्ये सर्वच्या सर्व गोष्टी होत्या. यामुळं सोव्हिएत रशियाची अर्थव्यवस्था जागतिक आर्थिक महामंदी आली तरीही सेफ राहिली. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट क्लिअर. आता यामुळं इथं एक छोटंसं एक्झाम्पल तुम्हाला सांगतो. 1929च्या जागतिक युद्धानंतर या सर्व मित्रपक्षांनी जर्मनीवर जो तह लादला, वर्सायचा तह, या वर्सायच्या तहा अंतर्गत जर्मनीवर जे सगळे टॅक्सेस लावले, जे दंड लावले, जो फाईन लावला, तो फाईन एवढा जास्त होता. तो फाईन भरण्यासाठी जर्मनीला स्वतःची रुबल नावाची करन्सी एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रिंट करावी लागली की जर्मनीमध्ये त्या ब्रेडचे 2 तुकडे मिळण्यासाठी 2 टोपल्या भरून करन्सी द्यावी लागायची. तुम्ही जर कधी वर्ल्ड हिस्ट्री वाचाल, त्या वर्ल्ड हिस्ट्रीमध्ये NCERT मध्ये एक फोटो आहे ज्यामध्ये टू गेट 2 लोफ्स ऑफ ब्रेड म्हणजे ब्रेडचे 2 तुकडे मिळण्यासाठी 2 टोपली भरून करन्सीचा फोटो दाखवतात. का? कारण जेव्हा करन्सीची क्वांटिटी वाढते, मार्केटमध्ये खूप जास्त चलन प्रिंट केलं जातं, तेव्हा ऑटोमॅटिकली त्या चलनाची व्हॅल्यू कमी होते. सेम इथं झालं आणि हा राग जर्मनी विसरू शकलं नाही. पण पहिल्या विश्वयुद्धामध्ये सोव्हिएत रशिया सेफ झालं आणि मग बाकी सगळे जे युरोपियन राष्ट्र आहेत त्या सर्वांना पटलं की जर आपल्याला या ठिकाणी टिकायचं असेल तर आपल्याला सगळी अर्थव्यवस्था स्वतःच्या हातामध्ये ठेवावी लागेल. आणि मग यामुळे त्यांनी काय केलं, त्यांनी सरकारचा सकारात्मक वाटा असावा यासाठी 1945च्या आसपास जेव्हा सेकंड वर्ल्ड वॉर झालं आणि त्यामध्ये पण जेव्हा सगळ्या राष्ट्रांना नुकसान झालं तेव्हा सगळ्यांनी ठरवलं की सरकार काय असावं, सरकारचा मार्केटमध्ये सकारात्मक हस्तक्षेप असावा, ज्याला आपण पॉझिटिव्ह गव्हर्नमेंट असं म्हणतो. पॉझिटिव्ह गव्हर्नमेंट म्हणजे तुम्हाला सकाळी सकाळी उठून योगा शिकवणारं गव्हर्नमेंट नाही. इकॉनॉमिक्समध्ये पॉझिटिव्ह गव्हर्नमेंटचा अर्थ वेगळा असतो. इकॉनॉमिक्समध्ये पॉझिटिव्ह गव्हर्नमेंटला मराठीमध्ये आपण सकारात्मक सरकार म्हणतो. सकारात्मक सरकार म्हणजे ज्या सरकारचं अर्थव्यवस्थेच्या वेगवेगळ्या घटकांमध्ये हस्तक्षेप असतो, नियंत्रण असतं, सहभाग असतं, सरकारी कंपन्या काम करत असतात, सरकार लोकांना रोजगार देत असतं, सरकार लोकांना सॅलरी देत असतं, त्याला आपण सकारात्मक सरकार किंवा पॉझिटिव्ह गव्हर्नमेंट असं म्हणतो. म्हणजे थोडक्यात काय आहे, सरकारनं मार्केटमध्ये हस्तक्षेप करू नाही ही जी संकल्पना औद्योगिक क्रांतीच्या वेळेस आली होती ती संकल्पना मोडीत निघली आणि 1945च्या दुसऱ्या विश्वयुद्धानंतर नवीन संकल्पना आली. त्या संकल्पनेचं नाव आहे कीनेशियन इकॉनॉमिक्स. म्हणजे काय, मार्केटमध्ये सरकारचा हस्तक्षेप असावा. आणि हे का आलं, कारण लेसाज फेअर इकॉनॉमीचे जे कन्सेप्ट होते की मार्केट चुकू शकत नाही, मार्केट जर चुकलं तर मार्केटकडं सेल्फ करेक्शन मेकॅनिझम आहे, मार्केटकडं स्वतःचे सेल्फ रेग्युलेटरी मेकॅनिझम आहे. हे सर्वच्या सर्व संकल्पना, सर्वच्या सर्व कन्सेप्ट मोडीत निघले आणि हे कन्सेप्ट मोडीत निघल्यामुळे काय झालं, सरकारनं मार्केटमध्ये हस्तक्षेप करायला सुरू केलं, ज्याला आपण सकारात्मक सरकार पॉझिटिव्ह गव्हर्नमेंट हा शब्द वापरतो. आणि कीनेशियन इकॉनॉमिक्समध्ये मार्केटमध्ये सरकारचा हस्तक्षेप असतो, सहभाग असतो, नियंत्रण असतं, रेग्युलेशन असतं. उद्देश हा असतो की रोजगार निर्मिती व्हावी. काय असतं, रोजगार निर्मिती व्हावी. राहील लक्षात. तो सेकंड विश्वयुद्धानंतर कोणती संकल्पना आली, कीनेशियन इकॉनॉमिक्स नावाची संकल्पना आली. पण यासोबतच सेकंड विश्वयुद्धानंतर, सेकंड वर्ल्ड वॉर नंतर हे सगळं जे जग आहे हे 2 महत्त्वाच्या पार्ट्समध्ये डिवाइड झालं. ते 2 महत्त्वाचे पार्ट्स कोणते आहेत, 2 महत्त्वाचे पार्ट्स आहेत. एक आहे अमेरिका, दुसरा आहे सोव्हिएत रशिया. आता आपण काय करूया, त्याच्याबद्दल आणखीन खूप चांगल्या पद्धतीनं इंटरेस्टिंगली शिकूया. तर इथं बेसिक काय लक्षात ठेवायचं आहे, दुसरं विश्वयुद्ध संपलं
आणि दुसरं विश्वयुद्ध संपल्यानंतर या ठिकाणी हे पूर्ण जे जग आहे हे दोन भागामध्ये डिवाईड झालं, बायपोलार वर्ल्ड. एक होतं अमेरिका धार्जिनं भांडवलशाही असणारे देश, ज्या ठिकाणी अर्थव्यवस्था ओपन होती, मुक्त होती. दुसरं होतं रशिया धार्जनं, ज्या ठिकाणी समाजवाद होता, साम्यवादाचा प्रयत्न होता, अर्थव्यवस्था बंदिस्त होती. आणि या सगळ्यांचा हा कंटिन्युअस प्रयत्न होता की जगभरामधल्या सगळ्या राष्ट्रांना स्वतःकडे कसं खेचता येईल. आता हे स्वतःकडे कसं खेचता येईल ही जी स्टोरी आहे ही मी तुम्हाला परकीय व्यापार शिकवताना वेगळ्या पद्धतीनं सांगेल, इंडस्ट्री शिकवताना वेगळ्या पद्धतीनं सांगेल, कन्व्हर्टिबिलिटी शिकवताना ती वेगळी पद्धत असेल. का सेम स्टोरी सगळ्या ठिकाणी रिपीट होणार आहे. फक्त काय लक्षात ठेवायचं की क्रक्स लक्षात ठेवायचा. 45 दुसरं विश्वयुद्ध संपलं. दुसऱ्या विश्वयुद्धामध्ये जग दोन भागामध्ये डिवाईड झालं. अमेरिका जे मुक्त अर्थव्यवस्थेला प्रमोट करणारं होतं, भांडवलशाहीला प्रमोट करणारं होतं. रशिया जे क्लोज्ड अर्थव्यवस्थेला, बंदिस्त अर्थव्यवस्थेला प्रमोट करणारं होतं. हा बेसिक मुद्दा होता. आणि याच वेळेस मग काय झालं की जगभरामधल्या सगळ्या राष्ट्रांना हे कळलं की किनेशियन इकॉनॉमिक्स आवश्यक आहे. किनेशियन इकॉनॉमिक्स म्हणजे जेव्हा अर्थव्यवस्थेमध्ये सरकारचा हस्तक्षेप असतो, सरकारचं नियंत्रण असतं आणि सरकारचा सहभाग सुद्धा असतो. हस्तक्षेप, नियंत्रण आणि सहभाग या तिन्ही गोष्टी सरकारच्या असतात. याला आपण किनेशियन इकॉनॉमिक्स असं म्हणतो. सोप्या भाषेमध्ये जेव्हा सरकार शाळा बांधतं, हॉस्पिटल बांधतं, रस्ते बांधतं, बंदरं बांधतं, सरकार स्वतः हॉटेल्स चालवतं, याला आपण काय म्हणतो, किनेशियन इकॉनॉमिक्स असं म्हणतो. किनेशियन इकॉनॉमिक्स हे कसं आहे, लेसाज फेर इकॉनॉमिक्सच्या डायमेट्रिकली ऑपोजिट आहे. लेसाज फेर इकॉनॉमीमध्ये सरकारचा कोणत्याही प्रकारे हस्तक्षेप नसतो. किनेशियन इकॉनॉमिक्समध्ये मात्र काय असतो, सरकारचा मार्केटमध्ये पूर्णतः हस्तक्षेप असतो. ही सगळ्यात बेसिक गोष्ट आहे. रोजगार निर्मिती व्हावी हे उद्देश असतो. बायपोलर वर्ल्डमध्ये मग काय झालं, 1960चं दशक आलं. 1960च्या दशकामध्ये जवळपास जे सर्व राष्ट्र पारतंत्र्यामध्ये होते या सर्वच्या सर्व राष्ट्रांना स्वतंत्र मिळालं. त्यामुळे आपण काय करतो, 1960च्या दशकाला आपण विकासाचं दशक असं म्हणतो. हा मुद्दा लक्षात ठेवा. 1960च्या दशकामध्ये जगभरामधल्या जवळपास सर्व राष्ट्रांना स्वतंत्र मिळालं. यामुळं 1960च्या दशकाला आपण विकासाचं दशक असं म्हणतो. त्यानंतर आलं महत्त्वाचं 1970चं दशक. 70च्या दशकामध्ये जगभरामध्ये खूप सगळ्या घडामोडी घडल्या. अमेरिकन राष्ट्रपतीच्या हत्येचा प्रयत्न झाला. त्यानंतर भारत पाकिस्तान युद्ध झालं. त्यानंतर ऑइल शॉक आला. सोबतच अमेरिका व्हिएतनाममध्ये युद्ध हरत होतं. आणि यासोबतच अमेरिकेमध्ये अर्बनायझेशन क्रायसिस, अनएम्प्लॉयमेंट क्रायसिस, गरिबीचा क्रायसिस एवढ्या मोठ्या प्रमाणावर वाढला की जगभरामधल्या अर्थतज्ञांनी आणि पॉलिटिकल थिंकरनी 70च्या दशकाला डिकेड ऑफ क्रायसिस म्हणजेच काय, संकटांचं दशक हे नाव दिलं. पण हे सगळं होत असताना सगळ्यात महत्त्वाची घटना काय घडली, ज्या सर्व देशांची अर्थव्यवस्था मुक्त असते, एक बेसिक कन्सेप्ट लक्षात ठेवा, अर्थव्यवस्था किंवा सर्व घटक मुक्त असणं हे कोणत्याही देशासाठी चांगलं आहे. फॉर एक्झाम्पल, मी तुम्हाला एक अशी या प्रकारची एक रूम दिली. त्या रूममध्ये एक 10-15 Gbps सेकंडचं इंटरनेट दिलं, सगळे हवे नाही ते सगळे पुस्तकं दिले आणि तुम्हाला म्हणलं की या रूममध्ये बसूनच अभ्यास करायचा. मला सांगा, अभ्यास होईल का चांगला? नाही होणार. कारण बाकीची लोक कसा अभ्यास करतात, नोट्स कशा काढतात, उत्तरं कशी लिहितात, MCQ कसं सोडवतात, जोपर्यंत आपण जगभरामध्ये फिरत नाही, जगाचा एक्सपोजर आपल्याला मिळत नाही, तोपर्यंत आपल्याला या सर्व गोष्टी कळणार नाही आहेत. बरोबर आहे? या सगळ्या गोष्टींचा आपल्याला अंदाज येणार नाहीये. सेम झालं, ज्या सर्व अर्थव्यवस्था मुक्त होत्या, ओपन होत्या, या अर्थव्यवस्थांमध्ये संकट येणं कमी झालं. पण जे सर्व देश रशिया धार्जिने होते, ज्यांनी अर्थव्यवस्था बंदिस्त ठेवली होती, ज्यांनी अर्थव्यवस्थेमध्ये आयात कमी होती, निर्यात कमी होती, रुपयाची परिवर्तनीयता कमी होती, परकीय देशांसोबत व्यापार कमी होता आणि दुसऱ्या देशांसोबत कोणत्याही प्रकारचं टेक्नॉलॉजीचं, तंत्रज्ञानाचं हस्तांतरण कमी होतं आणि फंड्सचं म्हणजे भांडवलाचं हस्तांतरण सुद्धा कमी होतं, या देशांना आर्थिक अडचणींना सामोरं जायला सुरू झालं. आणि जो देश या बंदिस्त अर्थव्यवस्थेचा पुरस्कर्ता होता त्या देशाला सगळ्यात जास्त अडचणींना सामोरं जावं लागलं. का सामोरं जावं लागलं तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, 1970 नंतर ही संकटं वाढत गेली आणि मग 1980चा मध्य आला. 80च्या मध्यामध्ये जगभरामधल्या सगळ्या देशांनी आर्थिक सुधारणांना सुरुवात केली. 1980 नंतर जगभरामधल्या सगळ्या राष्ट्रांनी आर्थिक सुधारणांना सुरुवात केली. भारत सुद्धा त्यामध्ये आहे. 1984ला इंदिरा गांधींची हत्या झाली, राजीव गांधी पंतप्रधान बनले आणि त्यांनी भारतामध्ये आर्थिक सुधारणांना सुरुवात केली. आर्थिक सुधारणांचा कळस PV नरसिंह राव आणि मनमोहन सिंग जरी झाले असले तरी 1980च्या मध्यामध्ये भारतामध्ये आर्थिक सुधारणांना सुरुवात कोणी केली? राजीव गांधी यांनी आर्थिक सुधारणांची सुरुवात केली. पण तुम्ही जवळपास 1900 पासनं तुमची अर्थव्यवस्था बंदिस्त ठेवताय तर 5 वर्षात ती सुधारेल कशी? सेम सोव्हिएत रशियाचं झालं.
सोव्हिएत रशियानं स्वतःची अर्थव्यवस्था एवढी क्लोज, एवढी बंदिस्त ठेवली होती की 1990ला सोव्हिएत रशियाला स्वतःची अर्थव्यवस्था सांभाळता आली नाही. आणि सोव्हिएत रशियाच्या अर्थव्यवस्थेला एवढ्या मोठ्या प्रमाणात तडे गेले की जेव्हा सोव्हिएत रशियाचे राष्ट्रपती मिखाईल गोर्बाचेव झाले, मिखाईल गोर्बाचेव यांनी सोव्हिएत रशियामध्ये आर्थिक सुधारणांचा कार्यक्रम सुरू केला आणि याच्या अंतर्गत त्यांनी पेरेस्ट्राइका आणि ग्लासनोस्त, परत एकदा सांगतो, मिखाईल गोर्बाचेव यांनी 1990मध्ये पेरेस्ट्राइका आणि ग्लासनोस्त ही दोन अत्यंत महत्त्वाची नारे दिली आणि त्यावेळेस सोव्हिएत रशियाचं 11 देशांमध्ये विघटन झालं. आणि सोव्हिएत रशियाचं विघटन झालं की ऑटोमॅटिकली जे सर्व देश सोव्हिएत रशियाच्या बाजूला होते, मग तो पूर्वी युरोप असेल किंवा जे सगळे राष्ट्र होते, त्यांना कुणीही वाली उरला नाही आणि या सगळ्या देशांना अमेरिकेच्या प्रेशरखाली आर्थिक सुधारणांना सुरुवात करावी लागली. यामुळे 1990-91ला आपण काय केले, आर्थिक सुधारणांना सुरुवात केली. आलं लक्षात? आर्थिक सुधारणांची सुरुवात, बॅकग्राऊंड कळलं. आता रिसेंट 1991 नंतर काय झालंय, हा प्रत्येक मुद्दा आपण वेगवेगळ्या टॉपिकमध्ये शिकणार आहोत. इतिहास कळला कसा आहे, परत एकदा पहा. राजेशाही होती, राजा आणि प्रजा दोनच घटक होते. राजाला प्रजेच्या वेलफेअरशी काहीही घेणं देणं नव्हतं, फक्त स्वतःचं बेनिफिट पाहायचं होतं. बार्टर सिस्टीम होती. औद्योगिक क्रांती आली, इंग्लंडमध्ये सुरुवात झाली. औद्योगिक क्रांतीमधनं एक नवीन प्रकारच्या अर्थव्यवस्थेचा उदय झाला, ज्याला आपण लेसाज फेअर इकॉनॉमी असं म्हणतो, हस्तक्षेप विरहित अर्थव्यवस्था असं म्हणतो, ज्यामध्ये मार्केटचं म्हणणं आहे मार्केटवर कुणीही हस्तक्षेप करता कामा नये. मार्केटकडे स्वतःची सेल्फ करेक्शन मेकॅनिझम असते, मार्केटची स्वतःची सेल्फ रेग्युलेटरी मेकॅनिझम असते, यामुळं हस्तक्षेप करू नका असं त्यांचं म्हणणं असतं. पहिलं विश्वयुद्ध 1929ला जगातील सगळ्यात पहिली मोठी आर्थिक महामंदी आली, पण या महामंदीपासून वाचलेला एकमेव देश होता म्हणजे सोव्हिएत रशिया. का तर सोव्हिएत रशियामध्ये लेसाज फेअर इकॉनॉमी नव्हती, तर पॉझिटिव्ह इकॉनॉमी होती. ज्या अर्थव्यवस्थेमध्ये सरकारचा सहभाग असतो, हस्तक्षेप असतो आणि नियंत्रण असतं, त्या अर्थव्यवस्थेला आपण पॉझिटिव्ह इकॉनॉमी असं म्हणतो. याच्या आधारावरती सरकार, सकारात्मक सरकार आलं, ज्याला आपण किनेशियन इकॉनॉमिक्स असं म्हणतो. दुसरं विश्वयुद्ध, बायपोलार वर्ल्ड, 1960चं दशक, ज्याला आपण विकासाचं दशक असं म्हणतो. 70चं दशक, ज्याला आपण डिकेड ऑफ क्रायसिस म्हणजे संकटांचं दशक म्हणतो. 1980चं दशक म्हणजे काय, ज्या वेळेस आर्थिक सुधारणांना सुरुवात झाली 1990, सोव्हिएत रशियानं पेरेस्ट्राइका, ग्लासनोस्त ही दोन महत्त्वाची नारे दिली आणि दोन महत्त्वाच्या नाऱ्यांनंतर सोव्हिएत रशियाचं विघटन झालं आणि 15 स्वतंत्र राष्ट्रांमध्ये विघटन झालं आणि 1991ला आर्थिक सुधारणांचा कार्यक्रम सुरू झाला. राहील लक्षात? तर 1991च्या आर्थिक सुधारणांपर्यंत आपण स्टोरी आणून ठेवली आहे. आता मी या सगळ्या स्टोऱ्या तुम्हाला पुन्हा पुन्हा रिपीट करून सांगणार आहे. WTOच्या वेळेस वेगळी स्टोरी असणार आहे, IMFला वेगळी स्टोरी असणार आहे, इंडस्ट्रीला वेगळी स्टोरी असणार आहे, परकीय व्यापाराला वेगळी स्टोरी असणार आहे. फक्त या सगळ्यांच्या पाठीमागे असणारे जे लँडमार्क इयर्स आहेत, औद्योगिक क्रांती, पहिलं विश्वयुद्ध, 1929चं ग्रेट इकॉनॉमिक डिप्रेशन, 1945चं दुसरं विश्वयुद्ध, किनेशियन इकॉनॉमिक्स, 1960चं दशक म्हणजे डिकेड ऑफ डेव्हलपमेंट, विकासाचं दशक. विकासाचं दशक का म्हणायचं? 60च्या दशकामध्ये ज्या सर्व देशांवर वसाहतवादी देशांचं राज्य होतं, त्या सगळ्या देशांना स्वातंत्र्य मिळालं, म्हणून 60च्या दशकाला आपण विकासाचं दशक असं म्हणतो. 70चं दशक म्हणजे संकटांचं दशक. 1980च्या मध्याला आर्थिक सुधारणांना सुरुवात झाली आणि 1991ला आर्थिक सुधारणा या टोकाला पोचल्या. ज्या कशा पोचल्या आपण प्रत्येक छोटा छोटा मुद्दा घेऊन समजूया. अपेक्षा आहे तुम्हाला स्टोरी कळली असेल. स्टोरी कळली नसेल तर काहीच लोड नाही घ्यायचा, का यावर प्रश्न येत नाही. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, जेव्हा मी याला निगडीत असणाऱ्या सगळ्या स्टोरीज हळूहळू शिकवल ना, त्यावेळेस मात्र तुम्हाला हे सगळं नक्की कळेल. चालेल, उद्यापासून आपण भेटूया. उद्यापासून आपण एक एक मुद्दा शिकायला सुरू करणार आहोत. सो सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि परत एक छोटीशी विनंती, तुमच्या मित्रांना नक्की सांगा जर बॅच आवडली तर, का आम्हाला सुद्धा थोडीफार मदत होईल. थँक्यू. हॅव अ गुड डे.